नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरडब्ल्यू अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी होमराज रोनबले. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या आरडब्ल्यू अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर वर्दी सिरीज सुरू केलेली आहे आणि या वर्दी सिरीजच्या माध्यमातून आपण एसएससी जीडी मध्ये जे गणिताचे 20 प्रश्न विचारले जातात ते 20 प्रश्नापैकी जास्तीत जास्त प्रश्नाचे उत्तर आपल्याला कसे काढता येतील आणि जास्तीत जास्त मार्क घेऊन कसं आपल्याला एसएससी जीडी मध्ये आपल्याला वर्दी घेता येईल याकरिता आपण प्रयत्न करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सिरीजच्या माध्यमातून संभावित प्रश्नांची आपण प्रॅक्टिस करत आहोत. तर तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. या व्हिडिओमध्ये जे आपण प्रश्न घेत आहोत त्या प्रश्नांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. चला पाहू व्हिडिओमध्ये. पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न काय आहे ते. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचा पहिला प्रश्न पाहूया. बघा काय प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की 15 सायकलीची खरेदी किंमत 25 सायकलीच्या विक्री किमती इतकी असेल तर किती टक्के तोटा झाला. तर तोटा काढायचा आपल्याला. मग तोटा काढायचा आहे, काय करणार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. काय करणार आपण. तर बघा, सीपी कॉस्ट प्राइस, खरेदी किंमत किती आहे 15 सायकलीची आपल्याला माहित नाही, दिलेली नाही प्रश्नामध्ये. मग आपण काय करणार, 15 सायकल आपण म्हणाल की 100 रुपयाला खरेदी केल्या. किती रुपयाला, 100 रुपयाला. आणि एसपी म्हणजे सेलिंग प्राइस किती, 25 विकल्या आणि त्या पण किती रुपयाला विकल्या, 100 रुपयाला विकल्या. आपल्याला प्रश्नामध्ये तसंच दिलेलं आहे की 15 सायकलींची खरेदी किंमत 25 सायकलीच्या विक्री किमती एवढी असेल तर तोटा किती. आता तोटा काढायचा आहे. मग आपण काय करायचं, लक्ष द्या. आपण काय करायचंय, ह्या 25 ने इथे गुणाकार करा आणि ह्या 15 ने इथे गुणाकार करा. बरोबर. म्हणजे आपण जर म्हटला तर याचा उत्तर किती येणार, तर 2500 आणि याचा उत्तर किती येणार, तर 1500. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, तर आपली खरेदी किंमत किती होती, 2500 आणि आपली विक्री किंमत किती आहे, तर 1500. मग नफा झाला की तोटा झाला, तर विद्यार्थी मित्रांनो तोटा झालेला आहे. आणि किती रुपयाचा तोटा झालेला आहे, तर 1000 रुपयाचा तोटा झालेला आहे. किती हजार रुपयाचा, 1000 रुपयाचा. कारण आपण 2500 रुपयाला घेतला आणि 1500 रुपयाला विकलेला आहे, म्हणजे तोटा झालेला आहे. मग तोटा झालेला आहे किती रुपयावर, तर 2500 रुपयावर झालेला. किती हजार रुपये, किती रुपयावर, तर 2500 रुपयावर झालेला आहे. आणि किती झालेला आहे, तर 1000 रुपये तोटा झालेला आहे. आणि पर्सेंट मध्ये काढायचं आहे म्हणून काय करणार, गुणला 100. ठीक आहे. चला काटपीट करू. 0 0 0 0 कॅन्सल केलेला आहे आपण. बघा 25 एक 25, 25 चो 100 म्हणजे किती, तर 40% काय झाला, तोटा झाला. किती झाला, 40% तोटा झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असेल, तर 40% तोटा हा ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचा उत्तर असेल. ठीक आहे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. चला त्याच्यानंतर पाहूया या व्हिडिओतील दुसरा प्रश्न. बघा काय म्हटलेला आहे व्हिडिओ. बघा हा चला प्रश्न आहे. बघा काय म्हटलेलं आहे, तर 712 च्या मागील 712 च्या मागील 34वी विषम संख्या कोणती. ठीक आहे. चला लवकरात लवकर काढू आपण. एकदम झटक्यात निघणारा प्रश्न कसा. बघा 712 च्या मागील म्हणलाय. मग आपण काय करणार, 712 लिहून घेऊ. काय लिहून घेऊ, 712 लिहून घेतला. मागील म्हणला तर आपल्याला करायचं मायनस करायचं. काय करायचं आहे, मागील म्हणला तर आपल्याला मायनस करायचं आहे, वजा करायचं आहे. ठीक आहे. मग मागील 34वी मग काय करणार, 34वी काय म्हणलेलं आहे, विषम संख्या. गुणीला काय करणार, 2 करणार. गुणीला किती करणार, 2. 34 गुणीला 2. आता बघा तुम्हाला दिलेली संख्या काय आहे, सम आहे. तुम्हाला दिलेली संख्या काय आहे, सम. आणि विचारलेली काय आहे, विषम. जर दिलेली सम आहे आणि विचारलेली विषम आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, -1 करावं लागेल. ठीक आहे. चला आता मग काय करणार आपण, 712 मायनस 34 दुने किती, तर 34 दुने 68. 68 मायनस 1 किती, 67. याच्यामधून मायनस करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळेल. 12 तून 7 गेले किती, तर 5. हातचाला 1. 11 तून 7 गेले किती, 4. बरोबर. हातचाला 1, 6. 645 म्हणजे 712च्या मागील 34वी विषम संख्या कोणती असेल, तर 745 असेल. आणि हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 हा तुमच्या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. हा दुसरा प्रश्न.
चला तर नंतरचा प्रश्न पाहू विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला नंतरचा प्रश्न पाहूया. हा, चला नंतरचा प्रश्न आहे बघा. काय प्रश्न आहे? ओके, 7/5, 10/7, 4/3, 11/8 आणि 13/9 या अपूर्णांकाचा चढता क्रम लावल्यास मधोमध कोणता अपूर्णांक येईल? बरोबर. आता अपूर्णांकाचा चढता क्रम लावल्यास मधोमध कोणता अपूर्णांक येईल हा आपल्याला काढायचा आहे. आपण काय करणार, लक्ष द्या. आता याचा पाहिला तर याचा बेस सारखा नाहीये आणि त्याचा म्हणजे छेद पण सारखा नाही, अंश पण सारखा नाही. छेद आणि अंश सारखा असता तर आपल्याकडे बऱ्याच गोष्टी त्या ट्रिकनुसार काढता येईल. पण आता मग काय करणार आपण, तर बघा 7/5, 10/7, 4/3, 11/8 आणि 13/9. ठीक आहे. आपण काय करणार विद्यार्थी मित्रांनो, बघा याच्यामधला आपण फरक काढू. तर याच्यामधला जरी फरक काढले तुम्ही तर याच्यामधला फरक कितीचा आहे? 2चा आहे. याच्यामधला फरक कितीचा आहे? 3चा आहे. याच्यामधला फरक कितीचा आहे? 1चा आहे. याच्यामधला फरक कितीचा आहे? 3चा आहे. याच्यामधला फरक कितीचा आहे? तर 4चा आहे. ठीक आहे. आता आपण सगळ्याचा फरक काढला. बघा 2चा फरक आहे, याच्यामध्ये कितीचा फरक आहे? तर 3चा फरक आहे, याच्यामध्ये 1चा फरक आहे, याच्यामध्ये 3चा फरक आणि 4चा फरक आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला, लहान मोठं शोधण्यासाठी काय करायचं आहे, तर 2, 3 जो आपण फरक काढलेला आहे त्या फरकाचा एलसीएम घेऊ. जर आपण पहिला 2, 3, 1, 4 याचा एलसीएम किती होणार? 12 होणार. किती होणार? 12. ओके. आता काय करायचं आपल्याला, या 2 ने 12ला भाग द्या, किती वेळा जाईल? 6 वेळा. तेवढेच वेळा वर गुणाकार करा, म्हणजे साइन साधा किती? 42. किती होणार? 42. ठीक आहे. त्यानंतर या 3 ने भाग द्या 12ला, किती वेळा गेला? 4 वेळा. बरोबर ना? गुणिले 4 करू म्हणजे 4 × किती? 40. ओके. चला त्याच्यानंतर या 1 ने भाग दिला किती वेळा जाईल? 12 वेळा. म्हणून 12, 12 किती? 48. 48. ठीक आहे. त्यानंतर या 3 ने भाग द्या, किती वेळा गेला? 4 वेळा. वर तेवढेच वेळा गुणाकार करू आपण 4 वेळा, म्हणजे किती? 11×44. ठीक आहे. त्यानंतर या 4 ने भाग द्या, किती वेळा गेला? तर 3 वेळा. गुणिले 3 करू आपण 13×39. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या प्रत्येक अपूर्णांकाची किंमत काढलेली आहे. इथं काढलेली आहे 42, इथं काढलेली आहे 40, इथं काढलेली आहे 48, इथं काढलेली आहे 44 आणि इथं काढलेली आहे आपण काय करणार म्हणजे 39. आता आपल्याला अपूर्णांक कोणता लहान किंवा मोठा शोधायचा असेल तर ह्या काढलेल्या संख्येनुसार शोधायचा आहे. मग आपल्याला काय काढायचं आहे, तर चढत्या क्रमाने लावत आहे. चढत्या क्रमाने लावला तर मग किती असेल? 39 पहिली संख्या ही. त्याच्यानंतर काय असेल? 40 असेल. त्यानंतर काय असेल? तर 42 असेल. त्यानंतर काय असेल? तर 44 असेल. आणि त्यानंतर काय असेल? तर 48. ज्या प्रकारे ही आपण संख्या लावली, ह्या संख्या ज्या अपूर्णांकाच्या असतील त्या प्रकारे तो अपूर्णांक चढत्या क्रमाने लागेल. आता मधोमध कोणता आलेला आहे? तर मधोमध आलेला आहे 42. मधोमध कोणता आलेला आहे? 42. आणि हा 42 कोणत्या अपूर्णांकासाठी आलेला आहे? तर 7/5 साठी आलेला आहे. कोणासाठी? 7/5 साठी आलेला आहे. म्हणजे तुमच्या प्रश्नाचा उत्तर काय असायला पाहिजे? तर 7/5 असायला पाहिजे. मधोमध येणारा अपूर्णांक कोणता? जर चढत्या क्रमाने लावला तर मधोमध येणारा अपूर्णांक 7/5 आहे. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचा उत्तर आपण काढू शकतो. ओके. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. हा त्यानंतरचा प्रश्न आहे हा. त्यानंतरचा प्रश्न आहे. ओके. चला आता बघा काय आहे ना. ओके. हा तर आता आपल्याला सोडवायचं आहे. आपण बॉडमास रूल नुसार आपण आधी काय सोडवणार, तर बॉडमास रूल नुसार आपण कोन सोडवणार. जर आपण कोन सोडवला तर बघा 43 गुणिले 0 म्हणजे 0 आणि 0 गुणिले 52 म्हणजे 0 होणार. आणि बघा 0/43 म्हणजे कोणत्याही संख्येने जर 0ला भाग द्यायचा आहे तर किती वेळा भाग जाईल? 0च वेळा भाग जाईल. किती वेळा? 0 वेळा भाग जाईल. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही संख्येला 0ने भाग दिला किंवा 0ने गुणला तर कोणत्याही संख्येने 0ला किंवा भागला किंवा 0ला गुणला तर त्याचं उत्तर काय येतो? 0च येतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर 0 आहे. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्याला बघा काय आहे प्रश्न. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज 640 किती आहे? तर 2 वर्षाचे सरळ व्याज 640 आहे. आणि चक्रवाढ व्याज किती आहे? तर 672 आहे. तर ती
मुद्दल कोणती, म्हणजे ती रक्कम कोणती असायला पाहिजे, की जर त्या रकमेचा 2 वर्षाचा सरळ व्याज किती ते 600 किती ते 40 येते आणि चक्रवाढ व्याज किती ते 672, तर ती रक्कम कोणती काढायची आपल्याला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सोडवायचा असेल या टाईपचा, जर 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजाचा अंतर असेल आपल्याला माहित, तर आपण एक फॉर्म्युल्यानुसार काढू शकतो. तर फॉर्म्युला काय असेल विद्यार्थी मित्रांनो, D2 बरोबर P गुणिला R भागीला 100 गुणिला R भागीला 100. हा जो फॉर्म्युला आहे, हा जो सूत्र आहे, त्या सूत्राच्या सहाय्याने आपण एकदम कमी वेळामध्ये या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. आता बघा D2 म्हणजे काय, तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील 2 वर्षाचा फरक हे आपल्याला काढायचं आहे. P म्हणजे प्रिन्सिपल मुद्दल, ठीक आहे, R म्हणजे रेट, तर हे आपल्याला काढायचं आहे. आता बघा आपल्याला काय काढायचं, आता आपल्याला रेट पण माहित नाही, रेट माहित आहे का, नाही माहित, रेट पण माहित नाही आणि त्याचं अंतर पण माहित नाही, पण आपल्याला अंतर मिळेल. आता अंतर मिळेल, आता काय करणार बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अंतर काढायचं आहे. आता मला सांगा, सरळ व्याज हा दरवर्षी काय असते, समान असते, काय असते, सरळ व्याज हा दरवर्षी समान असते, चक्रवाढ व्याज हा बदलत जाते, चक्रवाढ व्याज हा बदलत जाते, पण सरळ व्याज दरवर्षी काय असते, समान असते. मग आता सरळ व्याज दरवर्षी समान असते विद्यार्थी मित्रांनो, तर आपण काय करणार आता बघा, एक मिनिट, हा आपण सूत्राचा वापर करून तो उत्तर काढणार आहोत. पण त्याआधी आपल्याला काय काय माहित पाहिजे, तर त्याच्या आधी आपल्याला माहित पाहिजे की चक्रवाढ व्याजाचा म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाचा दर काय होता. दर जर माहित असेल तर आपल्याला काढता येईल. आता दर काढायचा आहे, मला सांगा सरळ व्याज जर 640 असेल तर सरळ व्याज दरवर्षी सारखा असते, SI दरवर्षी सारखा असते आणि कंपाऊंड इंटरेस्ट CI हा वेगवेगळा असतो, ठीक आहे. मग बघा सरळ व्याज जर 600 किती आहे, 640 आहे, म्हणजे पहिल्या वर्षी 320 असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, आणि दुसऱ्या वर्षी किती असायला पाहिजे, 320 असायला पाहिजे, बरोबर की नाही. ओके चला, त्याच्यानंतर बघा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हा दरवर्षी म्हणजे पहिल्या वर्षी सारखा असतो, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हा पहिल्या वर्षी सारखा असतो, म्हणजे 320 हा पहिल्या वर्षी असायला पाहिजे आणि 320 पहिल्या वर्षी असायला पाहिजे आणि एकूण 2 वर्षाचा किती मिळाला, तर 672. मग पहिल्या वर्षी 320 मिळाला तर दुसऱ्या वर्षी 320 तर मिळेलच, पण प्लस किती अगाऊ आलेला आहे, तर किती अगाऊ आलेला आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, किती 600 आता किती 32 अगाऊ आला, किती आलाय 300 म्हणजे 32 अगाऊ आलेला आहे. आता हा जो 32 आलेला आहे हा व्याजावर व्याज आलेला आहे, काय आलाय, व्याजावर व्याज. मग आपण म्हणू शकतो जर 320 रुपयावर 32 रुपये व्याज येत असेल एका वर्षाचा, गुणिला 100 करू आपण, तर 0 किती 10% किती असायला पाहिजे, व्याजदर असायला पाहिजे, दर किती असायला पाहिजे, 10% असायला पाहिजे दर. आता आपल्याला दर पण मिळाला, दर मिळाला, रेट मिळाला. आता रेट मिळाला आपल्याला आणि दोघांचा अंतर पण मिळालेलं आहे, म्हणजे बघा पहिल्या वर्षी म्हणजे चक्रवाढ व्याज मिळालं आहे आपल्याला 672 आणि सरळ व्याज मिळालं आपल्याला किती, तर किती एवढा मिळाला आहे, म्हणजे 230. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामधला फरक कितीचा आहे, तर 32 रुपये, किती आहे 32 रुपये. आता आपण त्या फॉर्म्युल्यानुसार काढू शकतो. आता त्या फॉर्म्युल्यानुसार काढणार आपण, बघा फॉर्म्युल्यात मांडायचं आपल्याला, बघा काय करणार, ओके त्या फॉर्म्युल्यानुसार आपण काढणार आता विद्यार्थी मित्रांनो, बघा काय करणार. आता आपल्याला 2 वर्षाचा चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज मधला फरक किती आहे, तर 32 रुपये. मग आपण 32 रुपये फरक आहे बरोबर, आपल्याला ती रक्कम काढायची आहे, रेट आहे 10%, 10 भागीला 100 लिहू आणि गुणिला काय करणार, 10 भागीला 100 लिहिणार, बरोबर. ओके आता काटपीट करू विद्यार्थी मित्रांनो, 0 कॅन्सल झालेला आहे. P सोबत 100 कशामध्ये, भागाकारामध्ये, ते इकडे जाऊन गुणाकारात जाईल, म्हणजे 32 गुणिला 100 होणार आणि 32 गुणिला 100 बरोबर आपल्याला कायची P ची व्हॅल्यू निघेल, म्हणजे मुद्दल निघेल, ठीक आहे. किती 3200 रुपये हा ती रक्कम असायला पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काढावं लागेल. किती, तर 3200 रुपये ह्या प्रश्नाचा उत्तर आहे, ठीक आहे. थोडस तुम्हाला याच्यामध्ये रेट नसल्यामुळे वेळ लागेल, पण तो तुम्हाला प्रश्न एकदम याच प्रकारे आणि ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून काढता येईल, ठीक आहे. बघा अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघू. हा बघा त्याच्यानंतरचा प्रश्न काय,
तर त्याच्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 3 भावांच्या आजच्या वयाची बेरीज. 3 भावांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? तर 42 आहे. किती आहे? 42. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते? तर 1:2:3 होते. तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती असं म्हणलेलं आहे. आता बघा, आपण म्हणू शकतो आज आज किती वयाची बेरीज आहे त्यांची? तर 42 आहे. किती आहे? 42. आजच्या वयाची बेरीज आहे 42. बरोबर. पण विषय हा याच्यामध्ये की जो गुणोत्तर आहे तो 10 वर्ष आधीचा दिलेला आहे. 10 वर्ष आधीचा गुणोत्तर दिला आहे, तर मग तुम्हाला वय सुद्धा 10 वर्ष आधीचीच पाहिजे. काय पाहिजे? बघा, 10 वर्ष आधी 1:2:3 हा काय होता? गुणोत्तर होता 10 वर्षापूर्वी. ठीक आहे. आणि वय तुम्हाला दिले आजची. मग आपण काय करणार? 10 वर्षापूर्वी म्हणजे तिघांचे 10-10 वर्ष आपण मायनस करणार. असे किती? 10 किती? तर 30 मायनस करणार. म्हणजे याचा अर्थ जर आपण म्हणला 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती विद्यार्थी मित्रांनो? 12 होती. किती? 12. मग आपण इथं 12 लिहू. आता आपण जर म्हटलं की 10 वर्षापूर्वी त्या तिघांच्या वयाची बेरीज किती होती? 12 होती. आणि रेशो किती आहे? तर 3 आणि 3 6. 6 रेशो म्हणजे 12. 6 रेशो म्हणजे 12. तर 1 रेशो म्हणजे किती? तर 1 रेशो म्हणजे किती? तर 2. 1 रेशो म्हणजे 2. म्हणजे लहान भावाचे वय 10 वर्षापूर्वी 2 वर्ष होते. किती होते? 10 वर्षापूर्वी 2 वर्ष होते. आणि आपल्याला कधीचे वय विचारले आहे? लहान भावाचे आजचे विचारले. आजचे वय. मग 10 वर्षापूर्वी 2 वर्ष होते. आजचे वय विचारलंय. आपण काय करणार? याच्यामध्ये 10 वर्ष प्लस करणार. म्हणजे आजचे वय किती वर्ष असायला पाहिजे? 12 वर्ष हे लहान भावाचे वय असायला पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर असेल 12 वर्ष. ऑप्शन नंबर 3. चला, त्यानंतरचा प्रश्न बघा. त्यानंतरचा प्रश्न आहे ओके. हा, 2 संख्या. बघा, प्रश्न आहे 2 संख्या 3:4 च्या गुणोत्तरात आहेत. प्रत्येक संख्येत 6 ची वाढ केल्यावर त्यांचे नवीन गुणोत्तर 4:5 होते. तर त्या संख्येतील अंतर किती? त्या संख्येतील अंतर काढायचे विद्यार्थी मित्रांनो. बघा, आता काय करणार? तर लिहून घेऊ आपण. 2 संख्येतील काय दिलेलं आहे आपल्याला? गुणोत्तर दिलेलं आहे 3:4. प्रत्येक संख्येमध्ये काय मिळवत आहे आपल्याला? 6 मिळवायचं आहे. इथं पण 6 मिळवलं, इथं पण 6 मिळवलं. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर नवीन रेशो काय होत आहे? तर 4:5 होत आहे नवीन. आता काय करायचं बघा, तिरपा गुणाकार करू. 3:5 15 आणि 4 16. याचा गुणाकार करून 16 मायनस काय करणार आपण? 15 करणार. म्हणजे येणार उत्तर किती? 1. हा आपण लिहिणार छेदामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार बघा, त्याच्यानंतर आपण काय करणार? तर संख्या सारखी आहे आणि चिन्ह पण सारखं आहे. म्हणजे याच्यामधला फरक काढू. 1 रेशो म्हणजे किती? तर 1 रेशो म्हणजे किती? 6. 1 रेशो म्हणजे 6. मग 1 रेशो म्हणजे 6. आपण इथं 6 लिहू. याचा अर्थ 1 रेशोची किंमत किती आली? 6 आली. 1 रेशोची किंमत जर 6 आली असेल तर आपल्याला काय विचारलं आहे? त्या संख्येतील फरक किती? म्हणजे ह्या 2 संख्या होत्या. म्हणजे साइन त्रिक किती? 18. साइन त्रिक 18 आणि 6 चौक 24. म्हणजे ह्या दोघातील फरक काढला तर किती असायला पाहिजे? 6 असायला पाहिजे. त्या 2 संख्येतील फरक किती आहे? 6 आहे. त्या 2 संख्येतील फरक किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 6 आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 6. ओके. चलो, त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की बघा, पी या नळाने पाण्याची टाकी पाण्याची 3/5 टाकी भरण्यास 18 तास लागतात. किती तास लागतात? 18. किती तास लागतात? तर 18 तास लागतात. बरोबर. ती टाकी पूर्ण भरण्यास अजून किती तास लागतील? आता टाकीचा किती? 3/5 भाग भरला. किती? 3/5. 3/5 भाग भरला आणि हा एवढा भाग भरण्यासाठी किती तास लागतात? तर 18 तास. म्हणजे आपण म्हणू शकतो 5 पैकी 3 भरण्यासाठी 18 तास लागतात. किती लागतात? 18 तास. ओके. बघा, 5 भागापैकी 3 भाग भरण्यासाठी 18 तास लागतात. आता 5 पैकी 3 भाग भरून झाला. उरला किती? तर 5 पैकी 2 भाग उरला. 5 पैकी किती भाग उरला? 2 भाग उरला. आणि तेच म्हटलेलं आहे
बघा 18 तास लागतात, तर टाकी पूर्ण भरण्यास अजून किती वेळ लागेल, म्हणजे अजून किती वेळ लागेल याचा अर्थ अजून म्हणजे 3 भरून झाला, 2 बाकी आहे, अजून किती वेळ लागेल. मग बघा 3 भरण्यासाठी 18 तास लागतात, म्हणजे याचा अर्थ 3 भरण्यासाठी 18 तास, तर 1 भरण्यासाठी 6 तास लागायला पाहिजे. सायंत्रिक 18 बरोबर. मग 1 साठी 6, तर 2 साठी 3 लागायला पाहिजे, 12 लागायला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर किती असायला पाहिजे, तर 12 तास आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 12 तास. 3 साठी 18, तर 2 साठी किती 12. ओके, चला अजून किती तास लागतील. पूर्ण म्हटलं असतं तर आपण काय केलं असतं, पूर्ण भरण्यासाठी म्हटलं असतं तर हे 18 आणि हे 12 असे दोघांची प्लस केली असते, म्हणजे 30 तास लागले असते. किती तास लागले असते, 30 तास. ओके, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे एलसीएम काढायचा, लसावी काढायचे. लसावी काढायची आहे. हा 0.09, 4.5, 0.018 याचं तुम्हाला काय करायचं आहे, लसावी काढायचं आहे. आता लसावी काढण्यासाठी आपण काय करतो, जर आपल्याला अशा प्रकारच्या संख्येची लसावी काढायची असेल तर सर्वात आधी काय करायचं बघा, सगळ्या इथं पॉइंट नंतर अंक सारखे आहेत ते बघून घ्या. अंक सारखे आहेत काय करायचं आपण बघून घेऊ. बघा 0.09, त्यानंतर 4.5 आणि त्यानंतर 0.018. आता बघा इथं पॉइंट नंतर किती अंक आहेत, तर 2 अंक आहेत. इथे किती, 1 आहे, इथं 3 आहे. मग सगळे इथं 3 अंक असायला पाहिजे. मग सगळे इथं 3 अंक असायला पाहिजे. इथं 3 आहेत, मग इथं आपल्याला 3 करायचे, 0 2 वाढवू, इथं आपण 1 0 वाढवू. आता बघा काय झालेलं आहे, तीनही संख्येमध्ये पॉइंट नंतर 3 संख्या झाल्या. आता काय करायचं, आपल्याला पॉइंट विसरून जाऊ. जर पॉइंट विसरला तर हा काही किती आहे, 90 आहे. किती आहे, 90. हा किती आहे, 4500. किती आहे, 4500. हा किती आहे, तर 18 आहे. ओके, आता आपण काय करणार, याचा एलसीएम काढू. याचा एलसीएम जरी काढला, कितीचा भाग देऊ, 18चा भाग देणार का, नाही. 18चा भाग जाईल का, हो. 9चा भाग देऊ. बघा 9चा भाग दिला, 9 10 90, 9 5 45 आणि 0 0 2. ठीक आहे, 500 वेळा. आणि 9 2 18, 9 2 18. पुन्हा 2चा भाग देऊया आपण. पुन्हा जर 2चा भाग दिला तर 2चा भाग द्या, 2 5 10. ठीक आहे, आणि 250 दुने काय होणार, तर 250 दुने 500 आणि 2 बी. ठीक आहे, पुन्हा भाग देणार आपण. पुन्हा जरी भाग दिला याच्यामध्ये तर बघा कितीचा भाग देईल, 5चा भाग देऊ, 5 5 1 5 आणि 5 5 25, 50 वेळा भाग गेला. आता विद्यार्थी मित्रांनो, एलसीएम काढण्यासाठी आपण काय करतो, ज्या ज्या संख्येने भाग दिलो त्या संख्या आणि उरलेल्या संख्येचा सगळ्यांचा गुणाकार करतो. मग आता गुणाकार करायचा आहे, 50 गुणीला काय करणार, 5 गुणीला काय करणार, 2 गुणीला 9. आता बघा काय करतो. ओके, 50 दुनी किती होणार, 100. 100 5 500, 500 गुणीला 9, 500 गुणीला 9, तर 5 9 45, 5 9 45. ऑप्शन मध्ये तर तुम्हाला दिसत नाही, इथं ऑप्शन दिसत नाही. अरे हा, 1 मिनिट, काहीतरी गडबड आहे. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, इथं मसावी नसून लसावी असायला पाहिजे का, लसावी असायला पाहिजे का, नाही. लसावी पण नाही होणार, मसावी पण नाही होणार. हा, ओके 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 ओके, चला. तर आपण याचा लसावी जरी काढला तर किती, 9 5 45 आणि किती एवढा असायला पाहिजे, बरोबर ना. 100 500, 50 जुने किती, 100, 50 जुने 100 आणि 100 5 500, 500 गुणला 9, 9 5 45 एवढा असायला पाहिजे. आणि किती नंतर पॉईंट, तर 4 नंतर पॉईंट, 4.5 हा याचा काय असायला पाहिजे, लसावी असायला पाहिजे. लसावी किती असायला पाहिजे, 4.5. ऑप्शन मध्ये नाही, पण तुम्ही ओके, काही हरकत नाही ऑप्शन मध्ये, पण तुमचं उत्तर किती असायला पाहिजे, 4.5 असायला पाहिजे. ओके, चला ऑप्शन चुकीचे आहे. याच्यामध्ये आपण एकाला 4.5 करून घेऊ, म्हणजे काय असेल, तुमचा उत्तर 2 असेल, 4.5 लसावी. हा, ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न काय आहे, प्रश्न बघा. 420 मुलांपैकी 1/3 मुले पास झाले तर अनुत्तीर्ण झालेली मुले किती. बघा 420 पैकी किती पास झाले, तर 1/3. म्हणजे आपण म्हणू शकतो 420 पैकी 1/3 पास झाले, म्हणजे नापास किती झाले असतील. बघा 420 पैकी 1/3 पास झाले, काय झाले, पास. म्हणजे 3 पैकी 1 पास झाले, 3 पैकी 1 पास झाले, म्हणजे 3 पैकी 1 नापास झाले असतील, 3 पैकी 1 नापास झाले असतील, बरोबर की नाही. बघा
3/1 पास झाले, म्हणजे 3 भागापैकी 1 भाग मुलं पास झाले, तर 3 भागापैकी मग 2 भाग नापास झाले असतील ना. मग आपण सरळ काय काढणार, तर 42 चे 2/3 काढणार. 3 1 3, 14 त्रिक 42, 14 2 28 च्या समोर 0 लिहा, म्हणजे किती नापास झाले, तर 200 नापास. किती, 280 नापास झाले. किती झाले, 280 नापास झाले. 280 नापास, 280 नापास झाले. बघा अशा प्रकारे काढायचं आहे. नाहीतर आपण एक दुसऱ्या पद्धतीने काय काढले असते आपण, तर 420 चे 1/3 काढला असता, नंतर त्याच्यामधून मायनस केलं असतं. काही गरज नाही, आपण याच्या सोबतच त्याचा काढू शकतो. 3 पैकी 1 नापास झाले, तर 3 पैकी 2 नाही, 3 पैकी 1 पास झाले, तर 3 पैकी 2 किती झाले असतील, नापास झाले असतील. आणि सरळ मग 420 चे 2/3 काढले तर त्याचं उत्तर पटकन येईल. ठीक आहे, ओके. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, जर दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे व त्यांचा मसावी 12 आहे, तर लसावी किती, हा प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे. एलसीएम गुणिला एचसीएम बरोबर फर्स्ट नंबर गुणिला सेकंड नंबर, म्हणजे दोन संख्या दिलेल्या असतील. आता बघा आपल्याला सरळ सरळ दिलाय, तिथे गुणाकार करून दिलाय. फर्स्ट नंबर सेकंड नंबर, गुणाकार किती दिलाय तुम्हाला, तर 2160 दिलाय. आणि याच्यापैकी तुम्हाला काय दिलाय, तर मसावी दिलेले आहे, लसावी काढायचे, एलसीएम काढायचं आहे. किती दिलेलं आहे, 12. आता एलसीएम काढायचं आहे, म्हणजे 12 तिकडे जाणार भागाकारामध्ये. एलसीएम बरोबर 2160 भागीला काय करणार, 12 करणार. काय करणार, 12. याचं आपण गुणाकार भागाकार केलं तर उत्तर येणार तो का असेल, तुमचा एलसीएम असायला पाहिजे. चला भाग देऊ. 12चा 12, 12 1 12, 12 1 12. चला 21 मधून 12 गेले, किती उरले, तर 9 उरले. किती उरले, 9 उरले. ओके, चला 9 उरले ना. 21 मधून 12 गेले, 9 उरले. किती झाले, 96. 12 8 किती, 96. 12 8 96. आणि जो शून्य उरला तो आपण लावून घेऊ याच्यामध्ये. तर किती उत्तर असलं पाहिजे, एलसीएम बरोबर किती, तर 180 असायला पाहिजे. किती, 180. हा तुमच्या प्रश्नाचा उत्तर आहे, ऑप्शन नंबर 3, 180. ओके. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थी मित्रांनो. आणि येणाऱ्या जी 4 तारखेपासून तुमची परीक्षा होणार आहे जीडीची, त्या परीक्षेमध्ये तुम्हाला या व्हिडिओचा, या प्रश्नांचा नक्कीच फायदा होईल. जर पुन्हा तुम्हाला महत्वाची गोष्ट की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. आता आपण जोपर्यंत पूर्णचे पूर्ण पेपर संपत नाही, म्हणजे जीडीचे पेपर 4 तारखेपासून जरी सुरू होतील तरी पण जे 1 महिना पेपर चालणार आहेत, त्या पेपरच्या कालावधीमध्ये आपण संभावित प्रश्न पण घेणार आणि दररोज जे काही पेपर होणार, म्हणजे जे पेपर त्या पेपरचा अनालिसिस पण आपण आपल्या युट्यूब चॅनलवर करणार आहोत. ठीक आहे, म्हणून या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न पाहूया. बघा नंतरचा प्रश्न काय, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आहे. आता प्रश्न काय, एका रकमेची सरळ व्याजाने 3 वर्षाची रास किती झालेली आहे, बघा 3 वर्षाची रास तर 628 रुपये आणि 5 वर्षाची रास किती होते, तर 662 रुपये होते. तर ती रक्कम कोणती, ती रक्कम काढायची आहे. मग बघा काय झालेलं आहे, 5 वर्षाची रास किती होत आहे, बघा 5 वर्षाचं 662 रुपये होते आणि 3 वर्षामध्ये किती होती, तर 3 वर्षामध्ये किती होती, तर 628 रुपये होती. बरोबर ना. बघा 3 वर्षामध्ये 628 जी रास होती ते 662 झाली. याचा अर्थ काय, तर 2 वर्षामध्ये जो व्याज आलेला आहे त्याच्यामुळे ते 5 वर्षामध्ये वाढून तेवढी झालेली आहे. आता बघा सरळ व्याज हा दरवर्षी सारखा असतो, म्हणजे याचा अर्थ आपण जरी म्हटला तर 2 वर्षामध्ये व्याज किती वाढला असेल, बघा विद्यार्थी मित्रांनो, तर 12 मधून 8 गेले किती, 4, हातचाला 1, 6 तून 3 गेले 3 आणि 0, म्हणजे 34 रुपये व्याज आला असेल. किती वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये. 34 रुपये व्याज आला असेल 2 वर्षामध्ये. मग आपण म्हणू शकतो एका वर्षामध्ये किती यायला पाहिजे, तर 17 रुपये यायला पाहिजे. मग एका वर्षामध्ये 17 यायला पाहिजे. मी याच्यामध्ये काय करतो, 17 प्लस केले, म्हणजे 3 वर्षामध्ये किती यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, तर 51 यायला पाहिजे. 3 वर्षामध्ये 51 व्याज येईल. आता बघा काय झालेलं आहे, ही जे 628 काय आहे, 628 जी रास आहे, 628 जी रास आहे, हे रास जे असते ही एखादी मुद्दल रक्कम प्लस त्याच्यावर येणारा व्याज
दोघांचा मिळून काय बनत असते तर रास बनत असते. ह्या रास मधून जर मी तो 3 वर्षाचा व्याज आहे तो मायनस केला तर मला ते काय आहे मुद्दल मिळेल. मग काय करतो मी बघा, 628 मायनस 51 करणार बघा. 8 मधून 1 गेला किती 7, 12तून 5 गेले किती 7 आणि हातचा 1 किती 5. 577 रुपये ती काय असायला पाहिजे, ती मुद्दल असायला पाहिजे. हा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 577. अशा प्रकारे आपल्याला त्यांचा अंतर काढून तो प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. त्यानंतरचा प्रश्न आहे 9/15 म्हणजे शेकडा किती. 9/15 म्हणजे शेकडा किती बघा. तर विद्यार्थी मित्रांनो 9/15 म्हणजे शेकडा किती. जर एखाद्या अपूर्णांकाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर शेकड्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर आपण काय करतो गुणीला 100 करतो. काय करतो गुणीला 100 करतो. ठीक आहे. काटपीट करूया बघा. 5चा जरी भाग दिला तर 5 त्रिक 15 आणि 5 100. ठीक आहे. 3 1 3 3 त्रिक 9 म्हणजे 3 दुने 20 3 आणि 3 गुणीला 20 म्हणजे किती तर 60%, 60%. बरोबर ना. म्हणजे 9/15 जो आहे शेकड्यामध्ये रूपांतर काय होणार तर 60% होणार. शेकडा किती होणार 60. ठीक आहे. चला याच्यानंतर नंतरचा प्रश्न बघूया. हा नंतरचा प्रश्न बघा काय आहे. 15 लिटर मिश्रणात 40% अल्कोहोल आहे तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल असं म्हणलेलं आहे. बघा आता विद्यार्थी मित्रांनो काय करणार, 15 लिटर आहे 40% म्हणजे किती तर 2/5. बरोबर की नाही. रेशो मध्ये 2/5 आणि 25% म्हणजे किती तर 25% म्हणजे 1/4. आपण म्हणू शकतो की किती अल्कोहोल आहे, किती मिश्रणामध्ये अल्कोहोल आहे आणि पाणी आहे. आता अल्कोहोल आणि पाणी आपण म्हणू शकतो की अल्कोहोल आणि पाणी किती मिश्रण आहे तर किती 40% म्हणजे 2. बरोबर ना. 40% आहे म्हणजे आपण म्हणू शकतो एकूण मिश्रण 5 आहे. 5 पैकी जर 2 काय असेल अल्कोहोल असेल, 2 अल्कोहोल असेल तर 3 काय असायला पाहिजे आपला पाणी असायला पाहिजे. 3 काय असायला पाहिजे पाणी असायला पाहिजे. बरोबर ना. त्याच्यानंतर काय म्हणलेलं आहे 3 पाणी असायला पाहिजे. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला म्हणलेलं आहे की 40% काय आहे अल्कोहोल आहे. त्याच्यामध्ये आपण त्याला रेशोमध्ये कन्वर्ट केला तर किती 40% पैकी म्हणजे 2 अल्कोहोल असायला पाहिजे आणि 3 पाणी असायला पाहिजे. मग तो जो आहे हा एकूण किती आहे तर 15 लिटर आहे. किती आहे 15 लिटर आहे. मग 5 रेशो म्हणजे 15 तर 1 रेशो म्हणजे 3 व्हायला पाहिजे, म्हणजे 2 रेशो म्हणजे 6 व्हायला पाहिजे आणि 3 रेशो म्हणजे 9 व्हायला पाहिजे. जर आपण म्हटला तर त्याच्यापैकी 15 पैकी 6 किती आहे 6 काय आहे तर अल्कोहोल आहे आणि पाणी किती आहे 9 आहे. आता आपल्याला काय टाकायचं आहे तर किती पाणी टाकले पाहिजे, पाणी टाकायचं आहे. आता पाणी टाकायचं आहे बघा, पाणी टाकायचं आहे. मग पाणी टाकल्यानंतर रेशो काय व्हायला पाहिजे बघा, रेशो एवढा व्हायला पाहिजे म्हणजे काय म्हणते 25 व्हायला. अल्कोहोल किती व्हायला पाहिजे, अल्कोहोलचे प्रमाण किती व्हायला पाहिजे 1 म्हणजे 4 पैकी 1 जर अल्कोहोल असेल तर 3 किती व्हायला पाहिजे 3 असायला पाहिजे. 3 असायला पाहिजे काय तर पाणी. ओके. आता बघा आपण अल्कोहोलला काहीच छेडछाड केलेली नाही, अल्कोहोल मध्ये काही बदल केलेला नाही. म्हणजे आधी अल्कोहोल किती होता 6 तर नंतर किती राहायला पाहिजे 6, नंतर किती राहायला पाहिजे 6 राहायला पाहिजे. बरोबर ना. याचा अर्थ 1 रेशो म्हणजे 6, 1 रेशो म्हणजे 6 तर 3 रेशो म्हणजे किती होईल विद्यार्थी मित्रांनो 18 व्हायला पाहिजे. किती व्हायला पाहिजे 3 रेशो म्हणजे 18 व्हायला पाहिजे. आता 3 रेशो म्हणजे 18 म्हणजे नंतरचा जो मिश्रण होणार आहे त्या मिश्रणामध्ये 6 लिटर अल्कोहोल आणि 18 लिटर पाणी व्हायला पाहिजे. पण आधी जर पाहिला तर पाणी आपला 9 लिटर होता, नंतर किती होत आहे तर 18 लिटर होत आहे. याचा अर्थ आपल्याला किती टाकावं लागेल तर 9 लिटर टाकावं लागेल. किती 9 लिटर टाकावा लागेल याच्यामध्ये. त्याच्यानंतरच रेशो किती होईल तर 25% तो प्रमाण होईल. ठीक आहे. ओके. चला अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे आपण. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. हा एक रेल्वे
ताशी 90 किमी वेगाने धावताना एका सिग्नल खांबाला 8 सेकंदात ओलांडले तर रेल्वेची लांबी किती? डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स बरोबर स्पीड गुणिला टाइम हा सूत्र आहे. या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. काय म्हणलाय? डिस्टन्स काढायचा आहे, रेल्वेची लांबी काढायची आहे. 90 किलोमीटर प्रति तास, 90 किलोमीटर प्रति तास. आणि बघा इथं टाइम कशामध्ये? सेकंड मध्ये आहे. जर टाइम सेकंड मध्ये असेल, वेळ सेकंदामध्ये असेल तर आपली स्पीड मीटर सेकंद मध्ये असायला पाहिजे, पण इथं किलोमीटर मध्ये आहे म्हणून आपण त्याला बदलवणार. विद्यार्थी मित्रांनो, बदलवण्यासाठी काय करतो आपण? तर 5/18 करतो. काय करतो? 5/18. आणि किती वेळ लागत आहे? तर 8 सेकंद लागत आहेत. चला काटपीट करू आपण. 18 × 18, 18 × 5 90, 5 × 25, 25 × 8 किती? 200. किती? 200. आणि किती असेल? 200 मीटर. 200 मीटर किती असायला पाहिजे? त्या रेल्वेचा अंतर, डिस्टन्स किती असायला पाहिजे? 200 मीटर असायला पाहिजे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे 200 मीटर. 200 मीटर. नंतरचा प्रश्न बघा. हा, एका दुकानदाराने 10 वस्तूच्या खरेदी किमतीवर, 10 वस्तूच्या खरेदी किमतीवर एक वस्तू मोफत दिली तर शेकडा सूट किती? आता बघा, 10 वस्तूच्या खरेदी किमतीवर एक मोफत दिली म्हणजे दुकानदाराने किती वस्तू दिल्या? 11 वस्तू दिल्या. किती दिल्या? 11 वस्तू. आणि ह्या 11 वस्तूवर तुम्हाला एक सूट मिळाली. किती मिळाली? 11 वस्तूवर एक सूट मिळाली. तर आपल्याला काय करायचं आहे? सूट शेकड्यामध्ये काढायचं आहे. मग 11 वर एक सूट मिळाली आणि शेकड्यामध्ये काढण्यासाठी आपण काय करतो? तर 100 करतो. मग 100 × 100 भागीला किती? 11. ऑप्शन मध्ये तुमच्या तेच आहे, 100/11. बरोबर, 100/11 हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे छोटे छोटे प्रश्न असतात एकदम, पण थोडा आपल्याला कन्फ्यूज करणारे प्रश्न असतात. बघा आपण काय करणार की 10 वस्तूवर एक सूट मिळाली म्हणजे 10 वर एक सूट असं काढणार नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, दुकानदाराने किती वस्तू दिल्या ते काय असते? एमपी असते. आणि आपण नेहमी मार्केट प्राइस वर काय काढत असतो? मार्केट प्राइस वर जी मिळालेली सूट असते, डिस्काउंट, ते मार्केट प्राइस वर काढतो आणि पर्सेंट मध्ये काढतो. बरोबर ना? मार्केट प्राइस वर डिस्काउंट काढतो. मार्केट प्राइस काय असणार विद्यार्थी मित्रांनो? दुकानदाराने एकूण किती वस्तू दिल्या? तर दुकानदाराने एकूण किती वस्तू दिलेल्या? 11 वस्तू. आणि त्या 11 वस्तू दुकानदाराने दिल्या म्हणून मार्केट प्राइस काय होणार विद्यार्थी मित्रांनो? 11 होणार. आणि डिस्काउंट किती होणार? 1. म्हणून आपण 11 वर 1 काढलेला आहे, 10 वर 1 काढणार नाही. ओके, दुकानदार किती वस्तू देतो ती असते मार्केट प्राइस. ओके, चला त्याच्यानंतरचा व्हिडिओ, त्याच्यानंतरचा प्रश्न. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, नंतरचा प्रश्न पाहूया. बघा प्रश्न काय आहे? प्रश्न आहे ए ची कार्यक्षमता, कार्यक्षमता म्हणजे काम करण्याची क्षमता, ए ची कार्यक्षमता बी पेक्षा दुप्पट आहे. बरोबर ना? ए ची कार्यक्षमता बी पेक्षा दुप्पट आहे म्हणलेलं आहे. ए ची कार्यक्षमता बी पेक्षा दुप्पट आहे म्हणजे आपण म्हणू शकतो ए जर 1च्या स्पीडने काम करत असेल, नाही, ए ची कार्यक्षमता बी पेक्षा दुप्पट आहे म्हणजे बी जर 1च्या स्पीडने काम करत असेल तर ए ची कार्यक्षमता म्हणजे ए कितीच्या स्पीडने काम करायला पाहिजे? 2च्या. बघा 1 ची स्पीड आहे, 2 ची स्पीड आहे म्हणजे ए ची कार्यक्षमता बी च्या दुप्पट आहे. बरं, त्याच्यानंतर काय म्हणलेलं आहे? जर दोघे मिळून काम केला तर एक काम 14 दिवसात पूर्ण करतात. दोघे मिळून म्हणजे दोघांची काय होईल? कार्यक्षमता प्लस होईल म्हणजे 3च्या कार्यक्षमतेने. कितीच्या? 3च्या कार्यक्षमतेने काम जरी केला तर ते 14 दिवसामध्ये करतात. मग आपण म्हणू शकतो 3च्या कार्यक्षमतेने 14 दिवस काम करतात. तेच काम कोणाला करायचं आहे? एकट्या ए ला करायचं आहे. म्हणजे याचा गुणाकार करणार म्हणजे जो काही आपला येईल तर 14 किती? 42. काम किती करत असतील ते? 42. कारण 3च्या स्पीडनं 14 दिवसामध्ये काम केला म्हणजे एकूण काम किती असायला पाहिजे? 42 असायला पाहिजे. मग तेच काम एकटा ए ची इफिशियन्सी कितीची आहे? ए ची कार्यक्षमता 2ची आणि काम किती करायचं आहे? 42. एकटा किती दिवसात करेल? तर 21 दिवसामध्ये करेल. किती दिवसामध्ये? 21 दिवस. 21 दिवसामध्ये करेल ए. अशा प्रकारे 21 दिवस त्याचा उत्तर. ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतरचा प्रश्न काय म्हटलेला आहे? एका खानावळीत 20 विद्यार्थ्यांना 10 दिवसाचा खर्च किती आहे? तर 5000 आहे.
तर त्याच खानावळीत 32 विद्यार्थ्यांना 7 दिवसाचा खर्च किती असा म्हणलेला आहे. मग आपण काय करणार बघा, 20 विद्यार्थ्यांना एका खानावळीत 10 दिवसाचा खर्च किती आहे, तर किती आहे 5,000 रुपये. किती आहे 5,000, बरोबर ना. तर त्याच खानावळीमध्ये किती, तर 32 विद्यार्थ्यांना 7 दिवसाचा खर्च किती येईल असं काढायचंय. आता किती काढायचंय, मग आपण काय करणार, एक्स ची किंमत काढायची आहे. 32 गुणिला 7 गुणिला 5,000 भागीला काय करणार आपण, तर 20 गुणिला 10 काटपीट करू विद्यार्थी मित्रांनो. 0 0 0 0 कॅन्सल झालेला आहे. बघा 2चा भाग जाईल किती वेळा, 16 वेळा. 16 वेळा भागीला 16 पंचे 80 म्हणजे 800. 80च्या समोर 0 आणि भागीला काय करणार, गुणीला किती करणार 7 करणार. 8 7 किती 56. 56च्या समोर 2 शून्य लावणार म्हणजे 5,600 रुपये कोणाचा असायला पाहिजे, 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा असायला पाहिजे. ऑप्शन नंबर किती, तर 56, ऑप्शन नंबर 1. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 12,000 रुपये किमतीच्या एका फ्रीजवर 12% सूट दिली तर त्या फ्रीजची विक्री किंमत किती. किंमत बघा, 12,000 रुपयाची वस्तू आहे, त्याच्यावर 12% सूट दिली म्हणजे ही 100% किंमत आहे. 12% सूट दिली म्हणजे 88% ला विकली, मग 88% ची किंमत काढू. सरळ काय करणार आपण, 88% ची किंमत काढणार. सूट दिल्यावर किती मिळणार त्याला, 100% किंमत आहे, 12% सूट दिली म्हणजे 88% चीच त्याला पैसे मिळणार ना. मग काटपीट करू, 0 0 0 0 कॅन्सल, हा 0 लिहून घेऊ. 12 8 96, 96 6 8 9. ऑप्शन मध्ये दिसतंय का, असा दिसत आहे. एकच ऑप्शन आहे, शायद तोच प्रश्नाचं उत्तर सर्व आहे. 12 8 96, 96 आणि ते किती, तर 105. 96 आणि 105, 105. एक ऑप्शन मध्ये 10,560 रुपये हा तुमच्या प्रश्नाचा उत्तर आहे. 10,560 तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, चला त्यानंतरचा प्रश्न बघूया. त्याच्यानंतरचा आणि शेवटचा प्रश्न राहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा काय आहे, श्याम आणि हरी यांच्या वयाचे गुणोत्तर, 5:6 आहे. तर त्यांच्या वयाची बेरीज 55 वर्ष आहे. तर हरीचे वय किती. तर बघा हरीचे वय काढायचं आहे. श्याम आणि हरी यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे, तर 5:6 आहे. आणि वयाची बेरीज म्हणलेली आहे म्हणून आपण काय करणार, रेशोची बेरीज करा. 11 रेशो म्हणजे किती 55. 11 रेशो म्हणजे 55. 11 रेशो म्हणजे 55. 1 रेशो म्हणजे किती, तर 5. 1 रेशो म्हणजे 5. आपल्याला कोणाचे वय विचारलंय, हरीचे विचारलंय, म्हणजे हरीचे वय किती 6 रेशो आहे. 6 गुणिला 5 बरोबर किती करणार 30. हरीचे वय किती आहे 30 वर्ष आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर किती आहे, ऑप्शन नंबर 2 30 वर्ष. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये 20 पैकी 20 क्वेश्चन तुम्हाला एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये एकदम व्यवस्थित पद्धतीने सांगितलेले आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवर घेणार आहोत.